वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी कामाची धावपळ सुरू होती आणि मुलांच्या टिफिनची तयारी सुरू होती माझी इकडं. तोपर्यंत आत्तींनी कणिक मळण्यासाठी पीठ काढलं होतं डब्यातून. तर मी म्हटलं राहू द्या, मी मळून घेईन कणिक. म्हटलं भाजी बनवून झाली होती ना ऑलरेडी. तर काय झालं की इथं मी घेवड्याची शेंग बनवत होते टिफिनसाठी. थोडीशी जरा एक्स्ट्रा बनवली कारण इकडं तळणीची वांगी मला बनवायची होती. म्हटलं भाजीला थोडासा वेळ लागेल, तर तोपर्यंत जर कोणी अगोदर जेवायला बसेल तर त्यांच्यासाठी शेंग चपाती म्हणजे त्यांना खाता येईल म्हणून. तर इथं लागले होते तयारीला. तर म्हटलं अगोदर मुलांचा टिफिन वगैरे सगळं आवरून घ्यावं, त्यांना घालूया स्कूलला आणि मग भाजीला लावूया. कारण थोडंसं मला उठायलाही उशीर झाला होता ना, त्याच्यामुळे खूप सारी एकदम धावपळ सुरू झाली होती माझी. आणि मग काय म्हटलं चला आता तेवढ्या धावपळीत पण कॅमेरा लावून ठेवला होता. म्हटलं जसं आणि जेवढं मला शूट घेता येईल तेवढं घेऊया आणि तुमच्यासोबत शेअर करूया. कारण तुम्ही बघताय आता ह्या आठवड्यामध्ये तर बऱ्यापैकी थोडंसं व्हिडिओला गॅप पडतोय माझा. एक दिवसाआड ब्लॉग आल्यासारखा येतोय. त्याच्यामुळे म्हटलं चला ट्राय करूया की रोजच्या रोज आपले ब्लॉग जातील ह्यासाठी. तर म्हणून मग आपलं कॅमेरा लावून ठेवला होता, शूट चालू होतं आणि म्हटलं तळणीची वांगी बनवणारच होते. तर म्हटलं चला त्याचाही ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करूया. तशी रेसिपी तुम्ही बनवाल तसंही म्हणून मग सुरू केला व्हिडिओ. तर इथं बघू शकताय तुम्ही बघा, एवढी इथं मी वांगी घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहेत. इकडं तेल ठेवलेलं आहे कडण्यासाठी, अगोदर वांगी तळून घ्यायची म्हणून. आणि मुलं काय गेली स्कूलला, मग निवांत आता सगळं झालं आणि मग आता लागले तयारीला. तर इथं बघू शकताय बघा, सगळी वांगी मी आता अगोदर तळून घेते. भरपूर बनवायला लागले होते त्याच्यामुळे काय तेल थोडंसं जास्त घेतलं होतं. तसंही वांगी तळताना ना तेल जास्त लागत नाही आहे. तुम्हाला मी तळल्यानंतर दाखवतेच बघा. फक्त जास्त क्वांटिटीमध्ये तळून घ्यायची होती. म्हटलं 2-2 वेळा तळत बसायला म्हणजे तेवढा टाईम नव्हता मला, म्हणून एकदा सगळी वांगी तळून घ्यावी म्हटलं. तर इथं बघू शकताय बघा, आता थोडीशी वांगी आपली तळून होत आलेली आहेत. हे बघा अशी थोडीशी सॉफ्ट झाली की नाही काढायची बाजूला. आहे बघा इथं बघू शकताय तुम्ही, एकदम सॉफ्ट झालेले आहेत. फक्त देठामध्ये अगदी थोडंसं नॉर्मल असं घट्ट आहे. तर तेही परत आता वाफल्यानंतर व्यवस्थित खाण्यासारखे होत आहेत. तर इथं बघू शकताय मी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत, बारीक केलेले. बारीक म्हणजे एकदम बारीक नाही आहेत, थोडेसे मोठेच आहेत. आणि कोथिंबीर आणि लसूण बारीक करून घेतला होता, तर तो मिक्स केला. त्याच्यानंतर इथं घेतलं मी खोबरं आणि इथं घालते बघा 1-1.5 चमचा मी जिऱ्याची पूड. आणि लवंग दालचिनीची जी मी बारीक करून पूड ठेवलेली असते ते एक अर्ध्या चमच्याला थोडीशी कमी घातलेले. अगदी 1 पिंच मी हळद घालते आणि तिखट चवीनुसार, म्हणजे एक सपाट 2 चमचे मी आपलं घरगुती तिखट घातलेले आणि चवीपुरतं नमक, म्हणजेच 1-1.5 चमचा इथं नमक घातलेले. कोथिंबीर घालते आणि हे सगळं मसाला ना एकदम असा छान मस्त मिक्स करून घेते इथं मी. तर इथं बघू शकता बा. आणि नेहमी जेव्हा आपण कोणतीही भाजी बनवणार असतो ना, तर खोबरं जेवढं आपण घेतलेलं असतं ना त्याच्या डबल किंवा 3 पट जास्त म्हणा तुम्ही शेंगदाण्याचं कूट घ्यायचं. म्हणजे शेंगदाण्यामुळे कसं ना भाजी एकदम चवीला छान बनते. तर इथं बघू शकता आता मसाला मी थोडासा हा ओला करून घेते. कधी कधी मी इथं कडकडीत तेल घालते ह्याच्यामध्ये, जे वांगी आपण तळलेलं असतं की नाही ते, आणि त्याने मसाला म्हणजे असा ओला करून घेते. कधी कधी मी इथं पाणी घालून ओला करते. तर इथं तुम्ही बघितलं मी आता अगदी थोडंसं पाणी घातलं आणि मसाला थोडासा ओलसर केलेला आहे, म्हणजे की जेणेकरून त्या वांग्यामध्ये व्यवस्थित बसेल आणि हलवताना जास्त करून तो मसाला बाहेर येणार नाही म्हणून. तर इथं बघू शकता बघा, ह्या पद्धतीनं मी सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून घेते. आणि तुम्हाला जर तिखट घालायचं नसेल तर मिठाची वांगी पण खूप छान बनतात ह्या पद्धतीनं. तर तुम्ही तशी बनवून बघा. आणि काय होतं की आपण असा कच्चा मसाला घातलेला असतो ना, तर ज्यावेळेस आपण ती भाजी बनवतो ना, तर असं ते लसूण वगैरे असं त्याचा फ्लेवर थोडा नॉर्मल कच्चा लागतो की नाही, पण ते खूप छान लागतं खाताना. आणि तुम्हाला तसा कच्चा फ्लेवर आवडत नसेल तर कडकडीत तेल घातलं तर तेही मसाला भाजल्यासारखा होतो. तर इथं बघू शकता बघा, सगळे वांगे आपले मसाला भरून तयार आहेत. तर इथं त्या अगोदर आपण फोडणी देऊया. तर इथं बघू शकताय मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तर छान मस्त तेल गरम झाले. तर इथं मी एक अर्धा चमचा मोहरी घातलेली. मोहरी छान तडतडली की 1 चमचा इथं मी जिरे घातलेले आहेत. हे बघा कढीपत्ता घातलेला आहे भरपूर असा, अगदी थोडीशी हिंग पावडर घातलेली आणि 1 पिंच नॉर्मल फक्त मी इथं हळद घातली होती. तर म्हणजे कसं वरून सालींना कलर आणखीन छान येतो वांग्याच्या त्याच्यामुळे. तर इथं बघू शकता सगळी वांगी मी आता कढईमध्ये म्हणजे ते आपल्या फोडणीमध्ये घेतलेली आहेत, टाकून सोडलेले आहेत तर इथं बघू शकता बघा. आता ह्याला छान असं मी हलवून घेते.
तर बघा मसाला एवढा व्यवस्थित आपण आतमध्ये असा भरला होता ना की हलवताना सुद्धा मसाला बाहेर निघत नव्हता आणि असं छान असं पॅक करून घेतलं म्हणजे एकदम छान बसतात ना मसाला त्याच्यामध्ये. तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पाणी घाला, नसेल तर आहे असं एखादा मिनिट झाकून ठेवलं तरी चालेल. तर इथं मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे, 1 कप 1.5 कप पाणी मी इथं घातलेलं आहे, कारण वांगी भरपूर आहेत ना. तर सगळ्यांना म्हटलं एकदम म्हणजे कोरडंही होत नाही, छान लागतं, डायरेक्ट बिना पाण्यातसुद्धा खूप छान लागतं. तर इथं बघा इथून अगदी थोडंसं नमक घातलेलं आहे मी वरून, कारण थोडंसं इथं तुम्हाला दिसतंय ना आपण पाणी घातलेलं आहे त्याच्यामुळे, कारण परत त्याची चव नाही का म्हणजे आळणी लागतं वांगं मग पाणी घातले ना म्हणून. मग इथं वरती बघा थोडीशी मी कोथिंबीर घातलेली आणि आता एक छान अशी उकळी येऊ देते आणि बारीक करून ना मी इथं 1 ते 2 मिनटासाठी मी फक्त लो फ्लेमवरती ना झाकण बंद करून ठेवणार आहे. तुम्ही आहे असेच शिजवून घेतलं तरी चालेल. तसंही आता आपण तळून घेतलेलं असते, जास्त शिजवून घ्यायची काही गरज नाही आहे. त्याच्यामुळे फक्त 1-2 मिनिट आपलं झाकून ठेवायचं. छान अशी मस्त सगळी मसाल्याची वाफ त्याच्यामध्ये जाते वांग्याच्या आतमध्ये. तर इथं बघू शकता बघा किती छान वांग्याची भाजी बनलेली आहे बघा. रस्सा तर दिसतोय पण काही नाही, सगळ्या मिळून पळी 1.5 पळीसुद्धा रस्सा नाही आहे. आणि इथं जवळून बघू शकताय बघा खूप छान आणि चवीला इतकी मस्त बनतायत ना वांगी की काही विचारूच नका. तर इथं बघू शकताय तुम्ही बघा आरोचे पप्पा जेवायला आले होते तर त्यांना मी ताट करत होते. तर इथं हे बघा तुम्हाला दाखवते जवळून बघा, बघता क्षणी असं तोंडाला पाणी सुटत होतं, एवढी छान वांग्याची भाजी बनली होती. तर तुम्ही कधी अशी बनवली नसेल तर अशी बनवून बघा, नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की कशी बनते ते. तर इथं बघू शकता हे जेवण करतायत आणि बाकी गप्पा चालत. तर कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत वांग्याची भाजी एन्जॉय करा. बाय.